सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा मुंबई पुणे महामार्गावर अपघात झाला आहे। या अपघातात त्यांची गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत। या अपघातात दिलीप धोत्रे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। एका खासगी कामाच्या निमित्ताने दिलीप धोत्रे हे मुंबई पुणे महामार्गावरून मुंबईला जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे। त्यांच्यावर सध्या पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे उपचार सुरू असल्याची अधिकृत माहिती मनसे नेते प्रशांत गिड्डे यांनी दिली आहे। दिलीप धोत्रे हे मनसेचे प्रमुख नेते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात। दिलीप धोत्रे यांची फॉर्च्युनर गाडी अपघातामध्ये चक्काचूर झाली। दिलीप धोत्रे हे मुंबईहून निघाले होते, त्यावेळी हा अपघात झाला।